हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत 5th स्टँडर्ड EVS 1 लेसन नंबर 25 कम्युनिटी हेल्थ अँड हायजीन. की आपला पूर्ण समाज असेल, कम्युनिटी जी असते त्यामध्ये हेल्थ आणि हायजीनचं महत्त्व काय आहे हे आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. तर लेसनला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याला प्रेस करा. त्यामुळे काय होईल की ज्या नवीन येणाऱ्या व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळेल. तर चला लेसनला स्टार्ट करूया. Read and discuss. There was havoc as 150 people in the area where Radha lives were suddenly affected by food poisoning. की राधा जिथे राहते त्या ठिकाणी 150 पीपल जे आहे, जे लोक आहेत ते त्यांना फूड पॉयझनिंग झालेलं आहे आणि त्यामुळे सगळीकडे काय गोंधळ सुरू आहे. सम ऑफ द रेसिडेंट मेड ग्रेट एफर्ट टू सिक्युअर इमर्जन्सी मेडिकल हेल्प इमिजिएटली. आणि मग त्या ठिकाणी राहणारे जे लोक आहेत त्यांनी काय केलं आहे की इमर्जन्सी त्यांना मेडिकल हेल्प मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत. राधा टू स्टे अप लेट दॅट नाईट. आणि राधा जी आहे तिने सुद्धा यासाठी प्रयत्न केला आणि त्यामुळे त्या दिवशी त्या रात्री तिला झोपायला उशीर झाला. शी वॉज so stressed that she could not take part in the storytelling competition in her school the next day. आणि मग रात्री तो जो काही गोंधळ सुरू होता त्यामुळे तिला झोपायला उशीर झाला आणि दुसऱ्या दिवशी तिच्या स्कूलमध्ये जे स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन होतं तिथे तिला भाग घेता आला नाही. शी डीड फील बॅड अबाउट मिसिंग द चान्स बट शी हॅड द सॅटिस्फॅक्शन ऑफ हॅव्हिंग हेल्प द विक्टिम्स ऑफ फूड पॉयझनिंग. की तिला याचं वाईट तर वाटलं की तिला त्या स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेता आला नाही, तो तिचा चान्स मिस झाला. परंतु तिला सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान वाटलं या गोष्टीचं की फूड पॉयझनिंग झालेले जे विक्टिम्स, जे काही लोक होते, जे पेशंट्स होते त्यांची तिने मदत केली होती जशी तिला करता आली. व्हॉट डू यू थिंक आर द रिझन्स फॉर सच एमर्जन्सीज. की अशा ज्या एमर्जन्सीज असतात त्याचे रिझन्स काय असू शकतात. डू यू थिंक दॅट द इन्सिडेंट ऑफ फूड पॉयझनिंग ऑकर्ड बिकॉज पीपल वेअर केअरलेस अबाउट हायजीन. की तुम्ही असा विचार करतात का की जे इन्सिडेंट आहेत जे फूड पॉयझनिंगचे असतील ते कशामुळे होतात की लोक जे आहेत ते केअरलेस असतात त्यांच्या हायजीनविषयी, हेल्थविषयी, त्यामुळे असं होऊ शकतं. इट इज नेसेसरी टू बी अलर्ट अबाउट हेल्थ अँड हायजीन. डू यू ॲग्री दॅट द हेल्थ ऑफ द एंटायर कम्युनिटी इज ॲज इम्पॉर्टंट ॲज वन्स ओन हेल्थ. की ज्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये एक इंडिव्हिज्युअल म्हणजे आपली स्वतःची जशी आपण काळजी घेतो, जशी आपण आपली केअर करतो, आपल्या हेल्थ आणि हायजीनविषयी आपण काय करत असतो, नेहमी प्रयत्न करतो की कशा पद्धतीने आपण आपली स्वतःची काळजी घेतो, त्याच पद्धतीने पूर्ण एंटायर जी कम्युनिटी असते त्याच्या हेल्थ आणि हायजीनविषयी आपण विचार करायला हवा. की जसं हा इन्सिडेंट आता इथे दिलेला आहे की फूड पॉयझनिंग का झालं असेल, तिथे केअरलेस असतील लोक की ज्यांनी व्यवस्थितपणे बघितलं नसेल की हायजेनिक फूड व्यवस्थित बनवलं गेलं आहे की काय, किंवा त्यामध्ये फूड खराब झालेलं असेल किंवा काय, की ज्यामुळे लोकांना फूड पॉयझनिंग झालं. म्हणजेच काय की एक केअरलेस म्हणजेच त्यांनी निष्काळजीपणा दाखवला असेल, व्यवस्थित काळजी घेतली नाही. आणि दुसरं म्हणजे हेल्थ आणि हायजीनविषयी त्यांनी प्रॉपर अरेंजमेंट तिथे केलेली नसेल किंवा बघितलं नसेल आणि त्यामुळे एवढ्या सर्व लोकांना फूड पॉयझनिंग झालं होतं. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो की ज्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये आपली स्वतःची आणि फॅमिली मेंबर्सच्या हेल्थ हायजीनविषयी काळजी करत असतो तसंच आपल्या कम्युनिटीमध्ये सुद्धा आपण करायला हवं. आता कम्युनिटी हेल्थ म्हणजे काय ते आपण बघूया. न्यूट्रिशियस फूड, पर्सनल हायजीन, एक्सरसाइज अँड पर्स्यूट ऑफ हॉबीज लीड टू एक्सलंट हेल्थ अँड गुड पर्सनल डेव्हलपमेंट. की कशा पद्धतीने आपण आपली हेल्थ असेल किंवा आपली पर्सनल डेव्हलपमेंट आपण कशा पद्धतीने करू शकतो. की न्यूट्रिशियस फूड म्हणजे काय की पोषण तत्व असलेले असे फूड आपण खाऊ शकतो. पर्सनल हायजीन म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीने जर आपण स्वतःच्या हायजीनची काळजी घेतली तर आपण हे कम्युनिटी पूर्ण जी आहे ती हेल्दी राहू शकते. एक्सरसाइज केल्याने असेल किंवा ज्या काही आपल्या हॉबीज असतात, चांगल्या ज्या हॉबीज असतात त्या जर आपण जपल्या तर त्यामुळे आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा होते आणि आपली हेल्थ सुद्धा चांगली राहते. जस्ट ॲज वी टेक केअर ऑफ अवर ओन हेल्थ वी मस्ट मेक एफर्ट टू एन्श्युअर गुड हेल्थ फॉर ऑल. की आपण आपल्या जशा हेल्थची काळजी घेतो त्याच पद्धतीने दुसऱ्यांच्या हेल्थची सुद्धा आपण काळजी घेण्यासाठी एफर्ट्स घ्यायला हवेत. Everyone in our society should be able to live the kind of tension-free and happy life that we wish for ourselves. की ज्या पद्धतीने आपण स्वतःसाठी टेन्शन फ्री आणि हॅप्पी लाईफची विश करतो त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीसाठी, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपण तसं करायला हवं. गुड कम्युनिटी हेल्थ अँड हायजीन कॅन बी अचीव थ्रू हॅबिट्स ऑफ क्लीनलीनेस अँड गुड हेल्थ ऑन द पार्ट ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल इन अ कम्युनिटी. प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीने यासाठी प्रयत्न करायला हवा की कशा पद्धतीने आपण कम्युनिटी हेल्थसाठी आणि हायजीनसाठी प्रयत्न करू शकतो किंवा त्यासाठी असणारे जे हॅबिट्स असतात त्यांना आपण जपून करू शकतो. पोल्युशन, स्क्वेलर, एपिडेमिक्स ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस, ॲडिक्शन, इन्सेक्ट बॉर्न डिसीजेस, की यामुळे काय होतं की हेल्थ हायजीन जे आहे ते खराब होत असतं. आर ऑल थ्रेट्स टू कम्युनिटी हेल्थ. की कम्युनिटी हेल्थ खराब होण्याचे हे मेन रिझन्स आहेत.
टू नर्चर कम्युनिटी हेल्थ इज टू प्रोटेक्ट द जनरल पब्लिक फ्रॉम सच डिसीजेस अँड टू मेक अ हॅपी अँड हेल्दी लाईफ पॉसिबल फॉर ऑल. की यासाठी आपण काय करू शकतो की कम्युनिटी हेल्थ जे आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. हे जे डिसीजेस होतात यांच्यापासून आपण आपल्याला किंवा आपल्या फॅमिलीला किंवा आपल्या कम्युनिटीला वाचवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो की ज्यामुळे आपली पूर्ण कम्युनिटी आणि आपण स्वतःसुद्धा हॅपी आणि हेल्दी राहू शकतो. इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिटी हेल्थ. आता या कम्युनिटी हेल्थचा इम्पॉर्टन्स का आहे? द पीपल ऑफ ए कंट्री आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन अ कंट्रीज प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट. की हे जे मेन रिझन आहे ते काय आहे की आपल्या कंट्रीची जर प्रोग्रेस हवी असेल आपल्याला तर त्यासाठी देशातले आपले जे लोक आहेत त्यांची हेल्थ व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्यांची जर हेल्थ व्यवस्थित असेल त्यानंतर ते स्वतः काय करू शकतात, प्रगती करू शकतात. आणि इंडिव्हिज्युअल प्रत्येक व्यक्तीची जर डेव्हलपमेंट होत असेल म्हणजेच काय की आपल्या पूर्ण देशाची प्रोग्रेस होत असते. देअर हेल्थ कॅन बी प्रोटेक्टेड इफ दे हॅव अ क्लीन एन्व्हायरमेंट, न्यूट्रिशियस फूड, सेफ ड्रिंकिंग वॉटर अँड गुड मेडिकल फॅसिलिटीज. तर केव्हा आपली हेल्थ जी आहे ती आपण व्यवस्थित ठेवू शकतो किंवा प्रोटेक्ट करू शकतो? ज्या वेळेला क्लीन एन्व्हायरमेंट असेल, न्यूट्रिशियस फूड आपण खाणार असणार आहोत किंवा सेफ ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल असेल आणि गुड मेडिकल फॅसिलिटीज जर अवेलेबल असतील तरच आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. मास मीडिया आर यूज अंडर अ कम्युनिटी वेलफेअर प्रोग्राम्स टू एज्युकेट पीपल अबाउट इश्यूज सच ॲज अ टेकिंग केअर ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड फूड. की जसं तुम्ही बघितलं असेल टी व्हीमध्ये आजकाल प्रोग्राम्स असतात, ॲड्स असतात, असे बनवले जातात की ज्या थ्रू लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवल्या जातात. त्यांना एज्युकेट म्हणजेच काय की इथं शिक्षण दिलं जातं त्या पद्धतीने की कशा पद्धतीने आपण आपल्या हेल्थची काळजी घ्यायची आहे किंवा आपल्या फॅमिलीमध्ये आपण कशी काळजी घेऊ शकतो. तसंच आपल्या बाहेर गेल्यानंतर कम्युनिटी असेल, समाज असेल, तिथे कशा पद्धतीने आपण वागू शकतो. की जसं की रस्त्यावरती थुंकायचं नाही आहे, हे सुद्धा काय होऊ शकतं की कम्युनिटी हेल्थ आपण जपण्याचा प्रयत्न करतो. किंवा पब्लिक प्लेसमध्ये स्मोकिंग करणं असेल हे अवॉइड करायला हवं. तर ह्या गोष्टी काय आहेत? मास मीडिया थ्रू. आजकाल तर मोबाईलसुद्धा आहेत, म्हणजेच काय की मोबाईल थ्रू असेल किंवा टी व्ही थ्रू असेल, हे जे इश्यूज असतात, हेल्थ इश्यूज यांच्याविषयी जे वेलफेअर प्रोग्राम्स असतात किंवा चांगल्या गोष्टी ज्या असतात त्या लोकांना शिकवल्या जातात किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. पीपल आर इन एव्हरी पॉसिबल वे टू कीप देअर सराउंडिंग क्लीन. की यामुळे काय होईल की लोक स्वतःचं घर असेल किंवा घराचं सराउंडिंग असेल क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करतील. इट इज अ लीगल ऑफेन्स टू स्पीट इन पब्लिक प्लेसेस. की रस्त्यावरती थुंकणं किंवा पब्लिक प्लेसेसवरती थुंकणं आता बॅन करण्यात आलं आहे कायदेशीर पद्धतीने. द एम ऑफ दिस बॅन इज टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ डिसीजेस. की जसं आपण आधीच्या लेसनमध्ये बघितलेलं आहे की जे इन्फेक्शियस डिसीजेस होतात त्यातले मोस्टली काय होतं की जे इन्फेक्शियस डिसीजेस आहे अशा पद्धतीने डिसीज झालेला व्यक्ती जर रस्त्यावरती थुंकला तर त्याच्या ज्या शरीरातले जर्म्स असतील, जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते हवेमध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे दुसऱ्या व्यक्तींना सुद्धा तो डिसीज होण्याचे चान्सेस असतात. तर त्यामुळे स्पीट म्हणजेच थुंकणं जे आहे याच्यावरती कायदेशीररित्या बंदी घातली आहे आणि असं जर कोणी केलं तर त्याला फाईनसुद्धा भरावा लागतो. व्हॉट आर द थ्रेट्स टू द हेल्थ ऑफ द कम्युनिटी. तर कुठले असे रिझन्स आहेत की ज्यामुळे हेल्थ कम्युनिटीला काही थ्रेट्स आपण म्हणू शकतो किंवा परिणाम होतात. देर आर सेव्हरल थ्रेट्स टू कम्युनिटी हेल्थ. अँड इम्पॉर्टंट थ्रेट इज केअरलेसनेस रिगार्डिंग हायजीन. की केअरलेसनेस जे असतो, निष्काळजीपणा जो लोकांमध्ये असतो की स्वतःची हायजीनही व्यवस्थित ठेवत नाही आणि पब्लिक प्लेसेसमध्ये सुद्धा ते याचं भान ठेवत नाही. फ्रॉम द ॲक्शन्स गिवन बिलो मार्क दोज दॅट आर हार्मफुल विथ अ क्रॉस अँड राईट एक्सप्लेनेशन इन युअर नोटबुक. की खाली जे काही आपल्याला दिलेले आहेत ॲक्शन्स त्यामध्ये जे आपल्याला हार्मफुल असतील तिथे आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस करायचं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन जे असणार आहे ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे. आता बर्निंग ओल्ड टायर. तर हे काय येणार बर्निंग ओल्ड टायर? तर इथे आपल्याला काय करायचं आहे, मार्क करायला लागणार आहे. कारण हे काय आहे, रॉंग आहे. कारण जे टायर्स जाळले जातात त्यामधून निघणारा जो धूर असतो त्यामध्ये हार्मफुल गॅसेस असतात की जे एअरमध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे मग आपल्याला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे काय येणार आहे, क्रॉस करायचं आहे. नेक्स्ट आहे स्पीटिंग एनिवेअर ऑन द रोड. याविषयी आपण आत्ताच बघितलं की कुठेही रस्त्यावरती थुंकणं याच्यासाठी तर कायदेशीर आता बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हे सुद्धा काय येणार आहे, रॉंग येणार आहे. पुढचे बघूया आपण थर्ड वन, युजिंग पब्लिक टॉयलेट्स. तर पब्लिक टॉयलेट्स ज्या वेळेला यूज केले जातात ते जर क्लीन व्यवस्थितपणे केले नाही तर त्यामुळे सुद्धा डिसीजेस स्प्रेड होण्याचे चान्सेस असतात. नेक्स्ट आहे लुकिंग आफ्टर डोमेस्टिक ॲनिमल. डोमेस्टिक ॲनिमल्सला तुम्ही जर त्यांची काळजी घेत असाल तर त्यांची काळजी व्यवस्थितपणे जर घेतली गेली नाही तर त्यामुळे सुद्धा डिसीजेस स्प्रेड होऊ शकतात. ते जे ॲनिमल्स आहेत त्यांना सुद्धा त्याच्याने प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात आणि त्यांच्यामुळे होणारे जे आपण केअरलेसनेस जर दाखवलं तर ते त्यांचे जे डिसीजेस असतात ते आपल्याला सुद्धा स्प्रेड होऊ शकतात. नेक्स्ट आहे फॉलोइंग डॉक्टर्स इन्स्ट्रक्शन इन केसेस ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस. तर हे गुड थिंग आहे की जर इन्फेक्शियस डिसीजेस तुम्हाला झालेले असतील तर डॉक्टरचे ज्या इन्स्ट्रक्शन असतील त्या तुम्ही फॉलो करायला हव्यात.
वॉशिंग युअर हँड्स बिफोर अ मील ऑर स्नॅक, तर ही सुद्धा चांगली गोष्ट आहे की आपण ज्या वेळेला जेवण करतो त्याच्या आधी आपण आपले हँड जे आहे ते चांगले वॉश करायला हवेत. थ्रोईंग द गार्बेज फ्रॉम युअर हाऊस ऑन द रोड, तर इथे काय येणार, इथे क्रॉस करायला लागणार आहे की आपल्या घरातील जो कचरा आहे तो डायरेक्टली आपण जर रोडवर फेकला तर त्यामुळे काय होणार आहे की आपला एरिया खराब होईल आणि त्यामुळे डिसीजेस स्प्रेड होण्याचे चान्सेस असतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, जे रॉंग आहे तिथे क्रॉसचं साईन करायचं आहे. Some important factors that are harmful for community health are mentioned below. For example, polluted water, malnutrition, etc. How each of these factors harms community health is given in the first box in front of it. Some suggested remedies are mentioned in the next box. ॲड अदर इफेक्ट्स अँड रेमेडीज टू दी रिस्पेक्टिव्ह बॉक्सेस. तर काही तुम्हाला काय दिलेले आहेत बघा इथे, जसं की पोल्युटेड वॉटर आहे, तर यामुळे होणारे कोणते डिसीजेस आहेत तर ते तुम्हाला इथे काय केलं आहे, सजेस्ट केलं आहे. जसं की एक तुम्हाला नाव दिलेलं आहे, जसं की पोल्युटेड वॉटर आहे, तर पोल्युटेड वॉटरमुळे काय कोणते डिसीजेस होऊ शकतो, तर कॉलेरा होऊ शकतो. अजून कुठला होऊ शकतो, तर कॉलेरा जसं पाण्यामुळे होतो त्याच पद्धतीने टायफॉईडसुद्धा होत असतो. तर इथे नेक्स्ट तुम्ही लिहू शकता टायफॉईड. अजून तुम्हाला जर माहिती असेल डिसीजचे नाव तर ते तुम्ही ॲड करू शकतात. आता यावरती रेमेडी काय करू शकतात, रेमेडी म्हणजे काय की त्यावरती तुम्ही उपचार काय करणार किंवा कुठली पद्धत तुम्ही यूज करू शकतात. तर त्यावरती तुम्हाला काय दिलं आहे की सेफ वॉटर सप्लाय, की जो वॉटर सप्लाय होत आहे तो जर सेफ असेल तरच ते पाणी सेफली आपण यूज करू शकतो. नेक्स्ट आपण काय करू शकतो यामध्ये रेमेडी, की जे पाणी आपल्यापर्यंत पोहोचत आहे पिण्यासाठी त्याला तुम्ही बॉईल करून यूज करू शकतात किंवा त्याला फिल्टर करून यूज करू शकतात, की ज्यामुळे पोल्युटेड वॉटरमध्ये असणारे जे जर्म्स आहेत किंवा ज्या इम्प्युरिटीज आहेत ते आपल्या शरीरात जाणार नाही आणि त्यामुळे कोणताही डिसीज आपल्याला होणार नाही. नेक्स्ट आहे मालन्यूट्रिशन. मालन्यूट्रिशन म्हणजेच काय, कुपोषण, की योग्य पोषण असलेलं जर अन्न आपण नाही खाल्लं तर आपल्या शरीराची वाढ व्यवस्थित होत नाही, ते म्हणजेच काय, मालन्यूट्रिशन. तर यामुळे कोणते इल इफेक्ट दिसतात, तर हायर नंबर ऑफ चाइल्ड डेथ्स, की जे लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये हे जास्त प्रमाणात आपल्याला दिसतं की त्यांची जी वाढ असते ती व्यवस्थित होत नाही किंवा त्यांची इव्हन डेथसुद्धा होते. तर यावरती आपण उपाय काय करू शकतो, तर न्यूट्रिशियस डाएट, की पोषण तत्व असलेले सर्व विटॅमिन्स, मिनरल्स, ज्या काही आपल्याला प्रोटीन्स, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट जे काही गरजेचं आहे असं असणारं जे अन्न आहे, बॅलन्स डाएट जर आपण खाल्ला, न्यूट्रिशियस डाएट जर आपण खाल्ला तर माल न्यूट्रिशन हा आपल्याला होणार नाही. नेक्स्ट आहे पोल्युशन. पोल्युशनमध्ये कुठल्याही प्रकारचं असू शकतं, एअर पोल्युशन असेल, वॉटर असेल, सॉईल असेल. तर या पोल्युशनचे इल इफेक्ट काय असतात, तर डेंजर टू दी एन्व्हायरमेंट, याचे डायरेक्टली परिणाम आपल्याला एन्व्हायरमेंटवरती दिसतात. त्यानंतर ते आपल्यावर सुद्धा दिसतात, की हार्मफुल इफेक्ट हे ॲनिमल्सवरती, प्लांट्सवरती सुद्धा आपल्याला दिसत असतात. आता यावरती रेमेडी आपण काय करू शकतो, प्रोटेक्टिंग द एन्व्हायरमेंट, की आपल्याला काय करायचं आहे की पोल्युशन होणार नाही यासाठी आपण एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करायचं आहे. जे पोल्युशन होतात, एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, सॉईल पोल्युशन असेल किंवा नॉईज पोल्युशन असेल, हे थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो, की ज्यामुळे एन्व्हायरमेंट जे आहे त्याला आपण प्रोटेक्ट करू शकतो आणि त्याचे जे इफेक्ट आपल्यावरती दिसतात किंवा पूर्ण लिव्हिंग थिंग्सवरती दिसतात ते होणार नाही. नेक्स्ट आहे इग्नोरन्स अँड सुपरस्टिशन. आता इग्नोरन्स आणि सुपरस्टिशन म्हणजेच काय, की दुर्लक्ष करणं कुठल्याही गोष्टीकडे, किंवा सुपरस्टिशन म्हणजेच काय, की अंधश्रद्धा, की जसं एक गावाकडे आता तर कमी झालेलं आहे, परंतु पूर्वीच्या काळी असं असायचं की डॉक्टर्स कमी असायचे किंवा शिक्षण त्या पद्धतीमध्ये लोकांकडे नव्हतं, एज्युकेटेड नव्हते लोक. तर त्यामुळे सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धेवरती खूप विश्वास असायचा. एखादी व्यक्ती आजारी जर पडली तर त्या व्यक्तीला एखादा बाबा बुवा यांच्याकडे नेलं जायचं आणि त्यानंतर त्यांना कुठला धागा दोरा बांधून ते बरे होतील असं सांगितलं जायचं आणि ज्यामुळे त्या लोकांना ट्रीटमेंट मिळाली नाही तर त्यांचा जीवसुद्धा जायचा. तर अशा पद्धतीने इग्नोरन्स, की स्वतःच्या हेल्थकडे इग्नोर करणं असेल, सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा, की अशा लोकांवरती विश्वास ठेवणं असेल. तर यामुळे इल इफेक्ट काय दिसायचे, की ऑपरेशन म्हणजेच काय, ह्या ऑपरेशनचा मिनिंग काय होतो, की इनजस्ट जी ट्रीटमेंट असते आपण म्हणू शकतो, की दुर्लक्ष करणं असेल, की एखाद्याला व्यवस्थित वागणूक दिली जात नसेल अशा पद्धतीने, किंवा डिसेप्शन म्हणजेच काय, की जुलूम करणं, एखाद्या व्यक्तीवरती जुलूम करणं, किंवा त्यांना सांगितलं जायचं की तुम्ही एवढे पैसे द्या की त्यानंतर आम्ही पूजा करणार आणि मग तुम्हाला बरं वाटणार, किंवा हा धागा तुम्ही बांधा त्यानंतर तुम्हाला बरं वाटणार, की अशा पद्धतीने लोकांना लुटलं जायचं, त्यांच्याकडनं पैसा लुटला जायचा किंवा मेंटली सुद्धा त्यांना काय केलं जायचं, एक प्रकारे टेन्शन त्यांना असायचं. तर अशा पद्धतीने ऑपरेशन अँड डिसेप्शन हे इल इफेक्ट आहेत. यावरती ट्रीटमेंट काय असायचे, उपाय काय असू शकतो, की सायंटिफिक टेम्पर, की लोकांपर्यंत जर सायंटिफिक रिझन्स त्यांच्यापर्यंत पोहोचले, की जसं आता इन्फेक्शियस डिसीजेस आहे, तर असं जे काही इन्फेक्शियस डिसीजेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे व्हायचे, तर त्यावेळेला सुपरस्टिशनमुळे काय सांगितलं जायचं, की देवीचा कोप झाला किंवा देवाचा कोप झाला म्हणून ते सगळ्यांना हा आजार होत आहे. परंतु आता सायंटिफिक रिझन्स आपल्याला कळत आहे एज्युकेशन घेतल्यामुळे, की इन्फेक्शियस डिसीजेस स्प्रेड होण्याचे बरेचसे रिझन असतात, त्यामागे देवाचा कोप वगैरे असं काही होत नाही. तर सायंटिफिक रिझन
रिझन ज्यावेळेला लोकांना कळले तर यामध्ये बराचसा फरक आपल्याला दिसायला लागलेला आहे. नेक्स्ट आहे ॲडिक्शन. आता ॲडिक्शन म्हणजे काय? व्यसन. म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीची खूप जास्त सवय तुम्हाला होते, जसं की कोणाला अल्कोहोल पिण्याचं असेल किंवा टोबॅको खाण्याचं ॲडिक्शन म्हणू शकतो, किंवा आजकाल जे मोबाईल बघण्याचं ॲडिक्शन आहे. तर यामुळे इल इफेक्ट काय होतात की अनहॅपी फॅमिली लाईफ. ज्या लोकांच्या घरामध्ये अल्कोहोल ड्रिंक करणारे लोक असतात तर त्या घरात सतत भांडणं होतात आणि त्यामुळे काय होतं की त्यांची जी फॅमिली लाईफ आहे ती आनंदी राहत नाही. डी ॲडिक्शन प्रोग्राम्स जे आहेत ते यावरती उपाय ठरू शकतात, की असे प्रोग्राम्स असतात की ज्यामध्ये लोकांना हे सांगितलं जातं की कशा पद्धतीने त्यांचं जे ॲडिक्शन आहे, जे व्यसन आहे ते थांबवू शकतात, त्यापासून ते त्यांची सुटका करून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीचे काही तुम्हाला काय दिलेले आहेत की इल इफेक्ट दिलेले आहेत आणि त्यावरच्या काही ट्रीटमेंटसुद्धा दिलेल्या आहेत. नेक्स्ट आपण बघूया होलसम लिव्हिंग. इफ यू टेक केअर ऑफ अवर हेल्थ इट इज पॉसिबल फॉर अस टू लीड अ होलसम लाईफ. की आपण जर आपल्या हेल्थची काळजी घेतलं तर एक आनंदी जीवन आपण जगू शकतो. कीपिंग अवर सेल्स हॅपी अँड टेकिंग अँड इंटरेस्ट इन थिंग्स, अवॉइडिंग फिलिंग्स ऑफ hatred and envy and doing what is necessary to maintain physical health हेल्प अस टू अचीव दिस एंड. की आपण आपली स्वतःची काळजी जर घ्यायची असेल तर फिजिकली आणि मेंटली आपण काय असलं पाहिजे? हेल्दी असलं पाहिजे. यासाठी आपण काय करू शकतो की जे काही आपल्याला इंटरेस्टिंग गोष्टी वाटतात की ज्यामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे अशा गोष्टी तुम्ही करू शकता. तुमच्या हॉबीज तुम्ही वाढवू शकतात. यामुळे काय होईल की ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काय होणार आहे की आपल्या डोक्यावरचं जे काही टेन्शन आहे ते कमी होईल आणि आपण आनंदी राहायला शिकणार आहोत. ज्यामुळे काय होईल की आपल्या फिजिकल हेल्थ पण आणि मेंटल हेल्थसुद्धा आपण व्यवस्थितपणे ठेवू शकतो. इफ पीपल ऑफ ए सोसायटी लिव्ह अ हेल्दी अँड होलसम लाईफ सोशल टेन्शन ऑल्सो डिक्रीज अँड फिलिंग ऑफ फ्रेंडशिप कॅन बी नर्चर्ड. की जे इंडिव्हिज्युअल पर्सन आहे ते स्वतः जर आनंदी राहत असतील तर ते दुसऱ्यांनाही त्रास देणार नाही आणि यामुळे काय होणार की जे कम्युनिटी लाईफमधलं टेन्शन आहे ते सुद्धा कमी होईल आणि जी फ्रेंडशिपची भावना असते एकमेकांमध्ये ती वाढेल. तर अशा पद्धतीने आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो. नेक्स्ट आहे टोबॅको कन्झम्पशन. टोबॅको म्हणजेच काही तंबाखू. त्याचे बरेचसे प्रकार असतात की प्रॉडक्ट्सची नावं तुम्हाला दिलेली आहे, जसं की गुटखा असेल, सिगारेट्स असतील, बीडीज, मशरी, मावा, पान मसाला एक्सेट्रा. तर हे टोबॅकोचेच प्रॉडक्ट्स आहेत. आर ऑफन हर्ड. ही नावं तुम्ही कुठे ना कुठे ऐकले असतील. वी ऑल्सो सी मेनी पीपल कन्झ्युमिंग टोबॅको इन डिफरंट वेज. बरेचसे असे लोक असतात आपल्या आजूबाजूला की जे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने हे टोबॅको कन्झ्युम म्हणजे खात असतात किंवा घेत असतात. ऑल दीज आर हार्मफुल फॉर अवर हेल्थ. आणि हे आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे, हार्मफुल आहे. ॲट फर्स्ट अ पर्सन मे चू टोबॅको कॅज्युअली ॲट समवन्स अर्गिंग. की लोकांना सुरुवातीला काय करतात की ते एक सहज चावायची म्हणून ते सुरुवात करतात आणि नंतर काय होतं की दिस मे लीड टू ॲडिक्शन. आणि मग याची त्यांना खूप सवय लागते. द पर्सन बिकम्स डिपेंडेंट ऑन टोबॅको अँड कॅन नॉट गिव्ह अप द हॅबिट. आणि त्यांना त्या गोष्टीची एवढी सवय लागते की त्याशिवाय ते जगूच शकत नाही आणि त्यांना ती एक हॅबिट म्हणजे सवयच त्यांची रोजची होत जाते. वेन पीपल डेव्हलप दिस हॅबिट दे बिकम रेस्टलेस इफ दे डू नॉट गेट टोबॅको. आणि अशा लोकांना ती टोबॅको जर नाही मिळाली, त्यांची सवय जी आहे ती पूर्ण नाही झाली तर त्यांना रेस्टलेस म्हणजे अस्वस्थ असं फील होतं. दे आर नॉट एबल टू पे अटेन्शन टू एनिथिंग एल्स. आणि काहीतरी चुकल्यासारखं त्यांना सतत वाटत असतं आणि त्यामुळे कुठल्याही गोष्टीवरती ते आपले अटेन्शन ठेवू शकत नाही. दे हॅव टू हॅव टोबॅको इन द माउथ ऑल द टाईम. आणि कंटिन्युअसली त्यांना त्यांच्या तोंडामध्ये टोबॅको हवी असते. वेन द हॅबिट रिचेस दिस स्टेज इट इज कॉल्ड ॲन ॲडिक्शन. आणि अशा पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीला सवय लागलेली असेल की तो त्या टोबॅकोशिवाय जगूच शकत नाही, म्हणजेच काय की त्याला त्याचं ॲडिक्शन लागलेलं आहे, व्यसन लागलेलं आहे. पीपल ॲडिक्टेड टू टोबॅको स्पीट हिअर अँड देअर ऑल द टाईम अँड मेक देअर सराउंडिंग डर्टी. आणि असे लोक काय करतात, मग तंबाखू खातात, टोबॅको खातात, गुटखा खातात आणि इकडे तिकडे थुकत असतात. आणि त्यामुळे काय होतं की आपलं जे सराउंडिंग आहे ते काय करतात, डर्टी करतात, घाणेरडं करत असतात. इफेक्ट्स ऑफ टोबॅको ॲडिक्शन. आता याचे परिणाम आपण बघूया. अल्सर इन द माउथ. कंटिन्युअसली ती टोबॅको ते तोंडामध्ये ठेवणार तर त्यामुळे काय होणार, त्यांना अल्सर जे तोंडाचे होतात ते होणार. त्यानंतर द अल्सर डेव्हलप इन टू बिगर वुंड्स. की सुरुवातीला थोडेसे जे अल्सर असतात ते नंतर कशामध्ये कन्वर्ट होऊ शकतात, वुंड म्हणजे मोठ्या मोठ्या जखमासुद्धा होऊ शकतात. द पर्सन मे डेव्हलप ट्युमर्ससुद्धा त्यांच्या शरीरामध्ये होऊ शकतात. अ लॉट ऑफ टाईम अँड मनी हॅज टू बी स्पेंड ऑन ट्रीटमेंट. आणि मग नंतर ट्रीटमेंट करण्यासाठी बराचसा पैसा लागतो. इफ द वुंड्स डू नॉट हील द पर्सन हॅज सिरियस प्रॉब्लेम्स. की वुंड जर हील झाल्या नाही, की ज्या जखमा आहेत त्या जर ट्रीटमेंट करून सुद्धा नाही भरल्या तर सिरियस प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो. दीज कॅन
इव्हेंच्युअली लीड टू कॅन्सर, आणि यामुळे मग कॅन्सरसारख्या गोष्टीसुद्धा त्या व्यक्तीला होऊ शकतात टोबॅकोच्या ॲडिक्शनमुळे. नेक्स्ट आहे टोबॅको एंटरिंग द डायजेस्टिव्ह ऑर्गन्स लीड टू कंप्लेंट्स रिलेटेड टू देम. आणि मग ही टोबॅको सतत खात असल्यामुळे काय होतं की ते आपल्या डायजेस्टिव्ह ऑर्गन्समध्ये सुद्धा जातात आणि त्याच्याशी रिलेटेड काही जे डिसीजेस असतात ते सुद्धा आपल्याला होऊ शकतात. द कॉन्स्टंट प्रेझेन्स ऑफ टोबॅको इन दी डायजेस्टिव्ह ऑर्गन कॅन कॉज कॅन्सर ऑफ एनी ऑफ दोज ऑर्गन्स. ज्या ऑर्गन्समध्ये डायजेस्टिव्ह ऑर्गन्समध्ये कंटिन्युअसली जर तो टोबॅको जात असेल तर त्यामुळे तिथे कॅन्सरसुद्धा होण्याचे चान्सेस असतात. अ पर्सन हू डेव्हलप कॅन्सर इन दिस वे हॅज टू टेक व्हेरी पेनफुल ट्रीटमेंट. इवन आफ्टर दॅट वन कॅन नॉट बी शुअर दॅट द कॅन्सर विल बी क्युअर्ड. आणि मग अशा व्यक्तीला कॅन्सरच्या ज्या काही ट्रीटमेंट असतात त्या खूप जास्त पेनफुल असतात आणि ट्रीटमेंट देऊनसुद्धा ती व्यक्ती वाचेलच याची काहीही गॅरंटी नसते. नेक्स्ट आहे अल्कोहोलिझम, म्हणजेच काय, अल्कोहोल पिणं असेल, दारू पिणं असेल, आपण त्याला म्हणतो. ड्रिंकिंग अल्कोहोल ऑल्सो हॅज ॲडवर्स इफेक्ट ऑन द बॉडी. याचेसुद्धा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होत असतात. ॲडिक्शन टू अल्कोहोल इज कॉल्ड अल्कोहोलिझम, की ज्या व्यक्तीला पूर्णपणे व्यसन लागलेलं आहे अल्कोहोल ड्रिंक करण्याचं त्याला आपण अल्कोहोलिझम म्हणू शकतो. अल्कोहोल मेक्स अ पर्सन ड्राउझी अँड कन्फ्यूज, वन लुजेस कंट्रोल ओव्हर वन्स ॲक्शन्स. की तुम्ही बघितलं असेल जे अल्कोहोल ड्रिंक केलेले व्यक्ती जे असतात ते स्वतःच्या पायावर सुद्धा व्यवस्थित चालू शकत नाही, कारण त्यांच्या स्वतःच्या बॉडीवर कंट्रोलच राहत नाही. त्यानंतर आहे अल्कोहोलिझम कॉजेस डिसीजेस ऑफ द लिव्हर, इंटेस्टाईन्स अँड युरिनरी ब्लेडर. की अल्कोहोलिझमचा कशावरती परिणाम होतो, लिव्हर असेल, इंटेस्टाईन असेल, युरिनरी ब्लेडर असेल, या सर्वांवरती त्याचा परिणाम दिसतो. ॲडिक्शन टू टोबॅको और अल्कोहोल आर बोथ व्हेरी बॅड हॅबिट्स. की टोबॅकोची असेल किंवा अल्कोहोलची असेल, ॲडिक्शन जे असतं ते व्यसन जे असतं ते वाईटच असतं. इट इज बेस्ट टू स्टे अवे फ्रॉम दिस वायसेस. आणि त्यामुळे या सर्व गोष्टींपासून जर दूरच राहिलं तर चांगलं आहे. नेवर बी नेग्लिजंट अबाउट हेल्थ. आपल्या स्वतःच्या हेल्थविषयी कधीही दुर्लक्षपणा करणं हे चांगलं नसतं. द कंडिशन ऑफ द ॲडिक्ट बिकम्स पथेटिक अँड द ॲडिक्ट्स फॅमिली टू हॅज टू सफर विथ देम. की एखाद्या व्यक्तीला जर ॲडिक्शन असेल दारू पिण्याचं, अल्कोहोल ड्रिंक करण्याचं, तर ती व्यक्ती तर सफर करतेच त्या गोष्टीमुळे, परंतु त्याची जी फॅमिली असते त्यांनासुद्धा यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात. देअर इज नो टेलिंग हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड फॉर ट्रीटमेंट. आणि जी काही ट्रीटमेंट करायला लागते त्यासाठी बराचसा पैसा लागतो. बिसाइड्स एव्हरीवन इज पुट टू ग्रेट ट्रबल अँड अ लॉट ऑफ टाईम अँड एफर्ट्स आर वेस्टेड. खूप सारे जे काही प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात त्यासाठी टाईम जातो, ट्रीटमेंट करण्यासाठी पैसा लागतो, तर हे सर्व गोष्टी काय होतात, वेस्ट होतात. द फॅमिली गेट्स डिप्राइव्ह ऑफ हेल्थ अँड हॅपीनेस अँड इज रुइन्ड. की पूर्ण फॅमिली जी असते ती अनहॅपी राहायला काय होते, त्यांच्यातला हॅपीनेसपणा जो असतो किंवा आनंदीपणा जो असतो तो पूर्णपणे निघून जातो. वी मस्ट बी अवेअर दॅट अन ॲडिक्ट डिस्ट्रॉयज द एंटायर फॅमिली. की एक ॲडिक्टेड जी व्यक्ती असते ती स्वतःचं आयुष्य तर खराब करतेच, परंतु त्यांच्या घरातील जे काही मेंबर्स असतात त्यांचंसुद्धा आयुष्य ते खराब करत असतात. आता इथे बघा तुम्हाला पिक्चर दिलेला आहे. बी वेअर चिविंग टोबॅको, स्मोकिंग सिगारेट्स और बीडीज, टेकिंग स्नफ, रबिंग, मशेरी. की ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, दूर राहायचं आहे. नेक्स्ट बघूया. ऑन द टीथ, स्मोकिंग टोबॅको थ्रू अ चिलम, हुका, सिगार, पाईप और चिरूट आर द एक्स्ट्रीमली हार्मफुल. ह्या सर्व गोष्टी कशाच्या आहेत तर टोबॅकोशी रिलेटेड आहेत किंवा अशा गोष्टी आहेत की ज्याचं ॲडिक्शन लोकांना लागतं आणि ज्याचे एक्स्ट्रीमली हार्मफुल इफेक्ट्स आपल्या शरीरावरती दिसत असतात. बिसाइड्स अल्कोहोल अँड टोबॅको, पीपल ऑल्सो फॉल प्रे टू some other addictions such as the addiction to drug like cocaine, brown sugar, etc. These addiction can totally devastate your life. तर या काही गोष्टी आहेत की ज्यामुळे लोकांचं पूर्ण लाईफ काय आहे, डिवास्टेड म्हणजेच काय, खराब होत असतं पूर्णपणे. ड्रग्स, टोबॅको अँड अल्कोहोल यूज अँड इन्व्हिटेशन टू डेथ. की यांचं व्यसन लागणं म्हणजे एक पद्धतीने आपण आपल्या स्वतःच्या डेथला इन्व्हाइट करत असतो. टोबॅको, ड्रग्स अँड अल्कोहोल प्रोड्युसेस स्टेट ऑफ इंटॉक्झिकेशन. तर यामुळे काय असतं की टोबॅको, ड्रग्स, अल्कोहोलिझम असतात यामध्ये टॉक्झिक असतं, एक प्रकारे विष असतं की जे आपल्या शरीरामध्ये काय करत असतं, आपल्याला हार्मफुल इफेक्ट त्याच्यामुळे आपल्यावरती होत असतात. ॲडिक्शन टू एनी ऑफ देम इव्हेंच्युअली किल्स यू. यापैकी कुठलंही जर ॲडिक्शन व्यसन तुम्हाला जर लागलं तर ते तुम्हाला किलसुद्धा करू शकतं. एव्हरी पर्सन शुड बिवेअर ऑफ द इल इफेक्ट ऑफ दिस ॲडिक्शन अँड स्ट्रिक्टली स्टे अवे फ्रॉम देम. आणि यामुळे जर आपल्याला माहिती आहे की हार्मफुल इफेक्ट होणार आहे तर या गोष्टीपासून स्ट्रिक्टली काय करायचं आहे, आपण यांना दूर ठेवायचं आहे. देर आर पीपल हू लिअर अदर इन टू स्मोकिंग, ड्रिंकिंग और ट्राईंग आउट ड्रग्स ऑन नो अकाउंट शुड वी गिव्ह इन टू देअर प्रेशर. की असे जे लोक आहेत तर त्यांना आपण काय केलं पाहिजे की काही जे व्यक्ती असतात की स्मोकिंग करणारे आहे, ड्रिंकिंग करणारे आहे, ड्रग्स करणारे आहे, तर अशा लोकांपासून आपण दूर राहायचं आहे किंवा कोणत्याही पद्धतीने आपण प्रयत्न करू शकतो की ते यापासून दूर राहतील. इफ अ पर्सन स्टार्ट्स गेटिंग ॲडिक्टेड टू स्मोकिंग और ड्रिंकिंग और टेकिंग ड्रग्स, द हेल्प ऑफ काउन्सिलर
काउन्सिलर और डॉक्टर शुड बी सॉट इमिजिएटली टू रीड द पर्सन ऑफ द हॅबिट, की अशा हॅबिट जर सहज सुटणाऱ्या नसतात, त्यामुळे त्यांना एखाद्या काउन्सिलरकडे किंवा डॉक्टरकडे जर आपण घेऊन घेतलो आणि ट्रीटमेंट दिली तर त्यापासून त्यांची सुटका नक्कीच होऊ शकते. वन शुड ईट रेग्युलरली अँड टेक अप स्पोर्ट्स अँड अदर हॉबीज. वन शुड बी फर्म इन अवॉइडिंग एनी ॲडिक्शन, की ॲडिक्शनपासून सुटका करण्याच्या काही गोष्टी असतात, की हॉबीज ज्या आहेत, तुमच्या चांगल्या हॉबीज ज्या आहेत त्या तुम्ही काय करू शकतात, नियमितपणे सुरू ठेवू शकतात, किंवा स्पोर्ट्समध्ये जर इंटरेस्ट असेल तर स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करू शकतात, की ज्यामुळे ह्या सर्व जे ॲडिक्शन व्यसन जे असेल त्यापासून दूर राहायला मदत होईल. ट्राय दिस. ऑल ऑफ अस हॅव सर्टन हॅबिट्स. सम सच हॅबिट्स आर मेन्शन बिलो. पुट देम इन टू 3 ग्रुप्स: गुड हॅबिट्स, बॅड हॅबिट्स अँड पॉईंटलेस हॅबिट्स. तर काही हॅबिट्स दिलेल्या आहेत, त्यांना 3 ग्रुपमध्ये डिवाइड करायचं आहे. इन्फॉर्मिंग युअर फॅमिली मेंबर्स वेअर यू आर गोईंग अँड वेन यू विल बी बॅक. तर ही काय येणार, गुड हॅबिट येणार, की कुठेही तुम्हाला बाहेर जर जायचं असेल तर जाण्याअगोदर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला सांगणार आहात की तुम्हाला कधी जायचं आहे, तुम्ही कधी परत येणार आहात. टेलिंग द ट्रूथ, नेहमी खरं बोलणं ही सुद्धा गुड हॅबिट आहे. फिलिंग विथ वन्स हेअर, अ पेन्सिल एक्सेट्रा ऑल द टाईम. तर ही बॅड हॅबिट येणार आहे, किंवा पॉईंटलेस हॅबिट म्हणू शकतो. यामध्ये काय म्हणजे ही हॅबिट आहे का की पेन्सिलने वगैरे दुसऱ्यांच्या हेअरमध्ये काहीतरी करायचं आहे, तर ही काय येणार आहे, पॉईंटलेस. बीटिंग वन्स नेल्स, हे सुद्धा काय येणार आहे, बॅड हॅबिट. मेकिंग द स्कूल्स बॅग रेडी द नाईट बिफोर, गुड हॅबिट. फ्रिक्वेंटली फॉरगेटिंग वन्स अम्ब्रेला, रेनकोट, पेन्सिल, पेन एक्सेट्रा, तर ही सुद्धा काय येणार आहे, पॉईंटलेस हॅबिट येणार आहे. पुटिंग अ लिमिट ऑन टी व्ही टाईम अँड स्टिकिंग टू इट. तर लिमिट जर तुम्ही ठेवलं आहे की टी व्ही बघण्याचं किंवा अशा पद्धतीने, तर हे सुद्धा काय येणार आहे, गुड हॅबिट येणार आहे. नेक्स्ट बघूया, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट बॅड हॅबिट्स विल यू गार्ड अगेन्स्ट वाईल ट्राईंग टू अचीव युअर एम ऑर इंटरेस्ट इन लाईफ. की कशा पद्धतीने तुमच्या ज्या बॅड हॅबिट्स आहेत त्यांना तुम्ही दूर ठेवणार आहात, तुमच्या जे काही एम आहे ते अचीव करण्यासाठी, तुमचा जो इंटरेस्ट असेल त्या गोष्टींमध्ये पुढे जाण्यासाठी तुमच्या ज्या बॅड हॅबिटमध्ये येत असतील किंवा अडथळा निर्माण होत असेल, तर अशा कोणत्या बॅड हॅबिट्स असतील की ज्या तुम्ही दूर ठेवणार आहात. नेक्स्ट आहे, ऑलवेज रिमेंबर लर्न टू से नो फर्मली इन ऑर्डर टू अवॉइड बॅड हॅबिट्स. ज्या बॅड हॅबिट्स असतात आपल्यालाही समजतात की या बॅड आहेत, तर आपण स्वतः त्या गोष्टींना नो म्हणजे नाही म्हणायला शिकलं पाहिजे, की ज्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर राहू शकतो. व्हॉट वी हॅव लर्न, तर या लेसनमध्ये आपण काय शिकलो, ईच पर्सन शुड पुट इन एफर्ट्स टू मेंटेन द कम्युनिटी हेल्थ, की प्रत्येक जो इंडिव्हिज्युअल पर्सन असतो तो स्वतःसाठी आणि कम्युनिटी हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकतो, एफर्ट्स घेऊ शकतो. नेक्स्ट आहे, वी मस्ट बी अलर्ट विथ रिस्पेक्ट टू मॅटर्स ऑफ पब्लिक हेल्थ, की फक्त आपलीच काळजी न करता पूर्ण पब्लिक हेल्थचे जे मॅटर्स असतात त्यामध्ये सुद्धा आपण अलर्ट राहू शकतो. होलसम लिव्हिंग लीड्स टू गुड पर्सनल अँड सोशल हेल्थ, की आपण स्वतःची जशी काळजी घेतो त्याच पद्धतीने कम्युनिटी हेल्थसाठी जर प्रयत्न केला तर सोशल हेल्थसुद्धा काय राहील, व्यवस्थित राहील. नेक्स्ट आहे, वन नीड्स टू बी फर्म विथ वन सेल्फ टू अवॉइड बॅड हॅबिट्स, की आपण काय करायचं आहे की ज्या बॅड हॅबिट्स आहेत त्यांच्यापासून आपण नेहमी दूर राहायचं आहे. अशा पद्धतीने एक इन्फॉर्मेटिव्ह लेसन तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर आय होप तुम्हाला लेसन समजलं असेल, आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा.